नमस्कार मित्रांनो, मी अक्षय विलास भुजबळ आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपला मराठमोळा चॅनल बाय माप सह्याद्री। तर आज आपण आपली भ्रमंती करत आहोत जुन्नर प्रांतातील चावंड उर्फ प्रसन्नगड या किल्ल्यावर। हा बळकट किल्ला पाहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। चावंड उर्फ प्रसन्नगडास भेट देण्यासाठी आपल्याला जुन्नर हे तालुक्याचे गाव गाठावे लागते। जुन्नरहून आपटाळे नजीक असणाऱ्या चावंड गावातून आपण किल्ल्यावर जाऊ शकतो। नमस्कार मित्रांनो, मी अक्षय विलास भुजबळ आपले सहर्ष स्वागत करत आहे। आपण आलेलो आहोत चावंड किल्ल्याच्या पायथ्याशी। आपण पाहू शकता चावंड हा अतिप्राचीन काळातला किल्ला असून इथे जर सह्याद्रीच्या रांगा पाहिल्या त्यातच आपल्याला कळून येऊ शकेल की चावंड किल्ल्याचं त्याग हे किती असू शकतं। किल्ला हा प्राचीन असून ह्याला जुंड, त्याच्यानंतर चावंड आणि नंतर छत्रपती शिवरायांनी हा किल्ला जिंकल्यावर ज्या किल्ल्याकडे पाहून आत्ताही आपल्याला जितकं प्रसन्न वाटू शकतं म्हणून प्रसन्नगड नाव ठेवलं असावं असं म्हणण्यास हरकत नाही। इथे किल्ल्याच्या जवळच कुकडी नदीचा उगम होतो आणि ह्या कुकडेश्वराचं खोरं किंवा कुकड मावळ म्हणून पण ह्या भागाला ओळखलं जातं। किल्ल्याच्या इतिहासाच्या बाबतीत म्हणाल तर हा मलिक अंबरकडे आल्यापासून त्याची आमदनी मलिक अंबर निजामशाहीचा संस्थापक ह्याच्या काळातली असून नंतर हा किल्ला पुढे शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराज, मग मुघल जेव्हा महाराष्ट्रात आक्रमण करायला आले त्यावेळेस मुघलांकडे, मग पुन्हा एकदा मराठ्यांकडे, मग हा किल्ला इंग्रजांनी स्वतःच्या ताब्यात घेतला आणि नेहमीप्रमाणे सगळ्या किल्ल्यांसारखीच याचीही नासधूस करून कोणी एक स्वातंत्र्य सैनिक उठून आपल्यावर पुन्हा एकदा कुरघोडी करणार नाही ह्या भीतीपायी ह्या किल्ल्याची देखील त्यांनी वाट लावली। पण सध्या पुरातत्व खातं आणि इथल्या स्थानिक लोकांच्या आणि आपल्यासारख्या गडप्रेमी लोकांच्या काहीशा कामामुळे इथे बऱ्यापैकी रस्ता आणि जिथे जिथे गरजेचं तिथे रेलिंग ते आपण पाहणारच आहोत। तर चला या गडाची संपूर्ण भ्रमंती आपण करूयात। सुरुवातीच्या काही टप्प्यात नव्याने बांधलेल्या ह्या पायऱ्या आणि नंतर कातळात खोदलेल्या ऐतिहासिक पायऱ्या या सर्व चढताना आपली चांगलीच दमछाक होते। साधारण अर्ध्या ते पाऊण तासाच्या खड्या चढाईनंतर आपण गडाच्या पहिल्या प्रवेशद्वारानजीक पोहोचतो। आपण गडाच्या पहिल्या प्रवेशद्वारापाशी आता पोहोचलेलो आहोत। वास्तुशैलीचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या चावंड उर्फ प्रसन्नगडाच्या पहिल्या दरवाजाकडे आपण पाहायला हवे। येथे हल्लीच लोखंडी रॉड लावण्यात आलेले असून गडाच्या या दरवाजाचे आयुर्मान वाढावे या मागचा याचा उद्देश आहे। गोमुखी बांधणीचा हा दरवाजा पाहून झाल्यावर आपण वरती आले असताना कातळात खोदलेल्या काही पायऱ्या आणि बाजूलाच असणारी एक तोफ आपल्या नजरेस पडते। आपण गडाच्या पुढच्या प्रवासाला निघायचे। प्रथमतः आपण उजव्या बाजूला असणारी सदर आणि तिथे असणाऱ्या चौथऱ्यांचे व इत्यादींच्या बांधकामाचे काम पाहायचे। उजवीकडील ह्या सर्व वास्तू पाहिल्यानंतर आपण पुन्हा एकदा डावीकडे गडाच्या इतर विभागांची पाहणी करायला यायचे।
येथे आपल्याला चावंडदेवी मंदिराकडे असा एक फलक दिसतो, पण हे मंदिर आपण सगळ्यात शेवटी पाहायचे आणि आपण निघायचे खाली असणाऱ्या डावीकडे असणाऱ्या इतर वास्तूंकडे. हे सर्व विभाग पाहून झाल्यावर आपण गडाच्या या प्रमुख वास्तूजवळ येऊन पोहोचतो. तसं पाहता आपण आता गडाच्या महत्त्वाच्या भागात आलो असं म्हणायला हरकत नाही, कारण की इथं जर आपण पाहिलं तर आपल्या ज्वाज्वल्य इतिहासाचा अभिमान सांगणारी काहीशी आपली ऐतिहासिक वास्तू इथं खितपत पडलेली आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. इथे पाहिलं तर हे पाण्याचं टाकं आणि त्याच्या सभोवतालीचं बांधकाम पाहता आपणास असा कयास लावण्यास कुठेही दुमत नाही आहे की हे त्या काळातलं मंदिर असेल. अभ्यासकांच्या, इतिहासकारांच्या आणि जाणकारांच्या मते हे मंदिरच आहे, पण त्याच्याबद्दल आपण जास्त हे जीर्ण अवस्थेत असल्यामुळं कयास बांधू शकत नाही. पण आपण जर पाहिलं तर इथं जे एक साचा ढाचा ज्या पद्धतीने हे इथं विखरलेल्या अवस्थेत पडलेलं आहे ते पाहता आपण हेच म्हणू शकतो की हे फार वर्षापूर्वीचं आणि फार जुनं आणि फार असं खूप कलाकुसरीचं बांधकाम हे कुठेतरी आहेत. ह्या नक्षीचा आपण पाहिलं तर ह्या नक्षी म्हणा किंवा खाली पडलेले हे नक्षीकाम केलेले हे विखुरलेले दगड किंवा हा समोरचं आपण जे द्वार म्हणूयात किंवा त्याला त्या काळात जे आपण मंदिर म्हणून गृहीत धरलं तर त्याचा प्रवेशद्वार किंवा गाभारा असं जर आपण जरी गृहीत धरून ठेवलं तरी ते किती छान आणि सुबक पद्धतीचं बांधकाम युक्त आहे हे आपण इथे पाहू शकतो. किल्ल्याच्या ह्या भागात जर आपण पाहिलं तर बऱ्यापैकी आपल्याला आपण ह्याला पुष्करणी म्हणूयात. त्याच्यानंतर ह्या जवळपासच्या बऱ्याचशा बांधकाम असलेला हा भाग असून इथे सप्तमातृका म्हणजे सप्तमातृकांची निगडीत असे 7 पाण्याची टाकी इथे अस्तित्वात आहेत आणि 12माही पिण्याचं इथं पाणी असून पाण्याचा उपसा असल्यास हे पाणी पिण्यास अगदी योग्य आहे. आणि गावकरी म्हणा किंवा इथले जवळचे लोक हे निश्चितच याचं खूप संवर्धनाचं काम खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आता आपण सप्तमातृकेकडे निघायचे. चावंड किल्ल्याची एक प्रमुख ओळख आहे. हां, तर आपण मागासपासून गडावर एक गोष्ट पाहतोय, प्रत्येक ठिकाणी आपल्याला सूचना फलक किंवा आपण जे जायचं आहे त्या जागेसाठीचं हे डायरेक्शन दिशादर्शन आपल्याला दिसतंय आणि जे की फार आणि फार चांगलं आणि खूप नावाजण्यासारखं काम आहे की गडावर फिरण्यास आपल्याला या फलकांमुळे मदत होते. तर आपण आता मागाशी म्हणल्याप्रमाणे सप्तमातृकांच्या आपल्या पाण्याच्या टाक्यांपाशी जातोय. तर निश्चितपणे आपण इथं आल्यावर आपल्याला एक वेगळीच अनुभूती होईल ह्याची मी शाश्वती देतो. पहा,
सप्तमातृकांच्या या टाक्यांच्या एका विभागात आपल्याला माथ्यावर म्हणजेच वरती कमानीवर गणेशपट्टी कोरलेली दिसते आणि कमानयुक्त दरवाजा देखील दिसतो. तर आपण पाहिल्याप्रमाणे अगदी मनाला खूप सुखावं अशी हे सप्तमातृकांची पाण्याची टाकी आपण पाहिली, जिथं एखादं शांत असं आपल्याला वाटावं तसं हे ठिकाण आहे असं म्हणण्यास आपल्याला कुठेही हरकत नाही आहे. खूप छान वाटतंय. धन्यवाद. पुढे आपण निघायचे भुयारी टाक्याकडे. खूप मोठी दालनं असणारा आणि भव्य दिव्य असणाऱ्या या गुहा म्हणजे त्या काळातील एक या किल्ल्यावरील एक प्रमुख वापरायचे ठिकाणच म्हणायला पाहिजे. शतकाच्या सुरुवातीला चावंड किल्ला हा जुन्नर प्रांतातील एक प्रमुख किल्ला होता. जुन्नर प्रांतातील सगळे महत्त्वाचे परगणे, 12 मावळ आणि 90 कोकणातील गावातील संपूर्ण कारभार या चावंड किल्ल्यावरच चालायचा. नंतर हे पुढे जाऊन शिवनेरी किल्ल्यावर मुख्यालय झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात देखील औरंगजेबाने हा किल्ला घ्यायचा प्रयत्न केला, पण आपल्या जिगरबाज मराठ्यांनी त्याला त्यावेळेस दाद लागून दिली नाही. पेशवाईच्या काळात देखील हा किल्ला खूप महत्त्वाचा म्हणून मराठा साम्राज्यात एक होता. इंग्रजांनी सर्व किल्ल्याप्रमाणे 1818 मध्ये या किल्ल्याचा देखील ताबा घेतला. नाणेघाटाचं संरक्षक म्हणून हडसर, जीवधण, चावंड, निमगिरी, सिंधुळा, हरिश्चंद्र, शिवनेरी या सगळ्या किल्ल्यांकडे आपल्याला पाहता येईल. पण हा किल्ला चावंड आपण जर पाहायला गेलो तर बरेचसे वास्तू आजकालच्या वेळेस पण इथे आपल्याला पाहायला मिळतात. या गुहांचा पहारेकऱ्यांसाठी म्हणून वापर केला जाऊ शकत होता. आणि जुने जाणते लोक, ग्रामस्थ असोत किंवा जे काही याबद्दलची माहिती असणारे, किल्ल्याबद्दलची माहिती असणारे लोक आपण पाहू शकतो, तर ते म्हणतात की हा भुयारी मार्ग आहे किल्ल्याचा आणि तो आपल्याला पाहायला काही अंधार आहे, तरी पण आपण थोडासा प्रयत्न करूया तर आपल्याला दिसू शकतं साधारण 10 ते 12 फूट खोल हे असेही आत्ताच्या काळात तरी आपल्याला दिसतोय. एवढीही अवसदृश आपल्याला हे खोदकाम दिसलेलं आहे. तर निश्चितपणे आपल्याला असं मानायला हरकत नाही आहे की हे भुयारी मार्ग असू शकतो. ह्या गुहा आणि हे भुयारी मार्ग पाहून झाल्यावर आपण निघायचे ते गडाच्या सर्वात प्रमुख असणाऱ्या बलस्थानाकडे म्हणजेच अर्थातच चामुंडाई माता मंदिराकडे. तर आता आपण जाऊयात गडदेवी चामुंडाई मंदिराकडे. हे मंदिर गडाच्या बालेकिल्ल्यावर वसलेले असून गडाच्या सर्वोच्च माथ्यावर विराजमान आहे. सध्या आपण गडदेवी चावंडादेवी मंदिर येथे आपण आलेलो आहोत. तर आपण पाहिलं तर आपल्याला हे दिसू शकेल, हे सध्या नवं
निर्मित बांधकाम म्हणायला हरकत नाही, पण मूर्ती आहे ही जुन्याच प्रकारातली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नवीन बांधकाम जरी असेल तर त्याला जुनी ठेव देण्याचा प्रयत्न अत्यंत वाखाणण्याजोगा आहे, जो आपल्याला दिसू शकतो. आपण इथून मागून एक प्रदक्षिणा मारणे एवढी ही जागा आहे. आणि जुन्या काळातले चौथरे, जे की त्या काळातली मंदिराची तटबंदी असू शकेल, ते इथं आपण पाहू शकतो. राहिला विषय, मागे जी दीपमाळ आहे ती निश्चितपणे दीपमाळ ही जुनीच आहे. आणि ती दीपमाळ नव्याने पुन्हा एकदा कुठेतरी त्याला एक नवसंजीवनी देण्यासाठीचा प्रयत्न देखील आपल्याला नवीन बांधकामानुसार दिसण्याचं इथे संभाव्यता आहे. दुसरी राहिली गोष्ट, खाली जे असंख्य जे आपल्याला दिसत आहेत नंदी, जो चावंडाई देवीच्या समोर दिसणारा हा नंदी, हे सांगून जातो की इथे जवळ कुठेतरी महादेवाचं मंदिर असण्याची शक्यता होते, पण आता हे झाडीत लुप्त झालेलं आहे. दुसरा राहिलं तर हे बाकीचे बरेचसे अवशेष आपण इथे पाहू शकतो. येथे आपली गडफेरी समाप्त होते. आपल्याला आमचा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.